शाळा बंद पण शिक्षण सुरू या मथळ्याअंतर्गत आजही आपले शिकवणं हे निरंतर चालूच आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशन आयोजित शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन एज्युकेशन शाळा बंद पण शिक्षण सुरू या मथळ्याअंतर्गत आजही आपले शिक्षण निरंतरपणे चालूच आहे. आज आपण विज्ञान विषय त्यामध्ये मला टॉपिक दिलेला आहे की ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सोल्युशन, म्हणजे जे आपल्याला एका मार्काला प्रश्न विचारले जातात, मग ते रिकाम्या जागा असोत, जोड्या लावा असोत किंवा वेगळा शब्द निवडा. तो वेगळा शब्द का आहे, तर याविषयीचं जे काही सोल्युशन आहे ते कसं करायचं, कसं सोडवायचं याविषयी आज आपण सदरील तासिकेमध्ये शिकणार आहोत. तर या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी सर्व विद्यार्थी, माझे सहकारी शिक्षक, आपल्या CNO मॅडम श्रीमती नीता ठाकरे मॅडम या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि आपल्या लेक्चरला सुरुवात करतो. बघा, आपलं जे प्रकरण आहे उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव, या प्रकरणामध्ये आपण वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास केलेला आहे. तर त्यामध्ये काही उपयुक्त सूक्ष्मजीव असतील जसे की लॅक्टोबॅसिलाई, रायझोबियम, किण्व. त्याचबरोबर काही उपद्रवी सूक्ष्मजीव असतील, उदाहरणार्थ आहे क्लॉस्ट्रिडियम किंवा इतर जे सूक्ष्मजीव आहेत त्यांच्याविषयी आपण अभ्यास केलेला आहे. त्याविषयी आपण थोडीशी आज रिव्हिजन घेणार आहोत आणि त्यावर आधारित आपल्याला एका गुणांचे प्रश्न कसे विचारले जातात ते देखील आपण पाहणार आहोत. बघा, लॅक्टोबॅसिलाई विषयी आपण थोडंसं जाणून घेऊया की लॅक्टोबॅसिलाई हा दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणारा एक उपयुक्त सूक्ष्मजीव आहे. या जीवाणूला आपण लॅक्टोबॅसिलाई असं म्हणतो. लॅक्टोबॅसिलाई या जीवाणूचा जो आकार आहे तो सूक्ष्म असतो आणि आयताकृती असतो. त्याचबरोबर लॅक्टोबॅसिलाई हे जीवाणू हे विनॉक्सी प्रकारचे जीवाणू आहेत, म्हणजे ऑक्सिजन शिवाय सुद्धा ते ऊर्जा निर्मिती करू शकतात. त्यानंतर लॅक्टोबॅसिलाई जीवाणू दुधातील लॅक्टोज शर्करेचे किण्वन प्रक्रियेद्वारा लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर करतात आणि त्यामुळे दुधाचा जो काही सामू आहे, ज्याला आपण pH म्हणतो, तो कमी होतो व दुधातील प्रथिनांचे क्लथन म्हणजेच कोआग्युलेशन असे होते आणि त्यामुळे दुधातील प्रथिने इतर घटकांपासून वेगळी होतात. यालाच दुधाचे दह्यात रूपांतर होणे असे म्हणतात. बघा, आणि मग या लॅक्टिक आम्लामुळे दह्याला विशिष्ट असा आंबट स्वाद येतो. त्याचा सामू कमी असल्याने दुधातील इतर घातक जीवाणूंचा नाश होतो. त्याचबरोबर या लॅक्टोबॅसिलाई जीवाणूचे काही उपयोग आहेत. ते उपयोग दही, ताक, तूप, चीज, श्रीखंड असे अनेक पदार्थ हे दुधाच्या किण्वन प्रक्रियेने मिळत असतात. आपल्याला ते बऱ्यापैकी माहिती आहेत. आपल्यापैकी बरेच जण हे सगळे पदार्थ सेवन देखील करत असतात. परंतु त्याचबरोबर सिडार, कोको, भाज्यांची काही लोणची असतील, मग लिंबाचं लोणचं असेल, आंब्याचं लोणचं असेल किंवा इतर ज्या काही पालेभाज्या असतील, त्या पदार्थांचं जे काही दीर्घकाळ टिकवण्यासाठी सुद्धा त्यावर लॅक्टोबॅसिलायच्या मदतीने किण्वन प्रक्रिया ही घडवली जाते. त्यानंतर पचन संस्थेच्या कार्यामध्ये जर काही बिघाड झाला तर लॅक्टोबॅसिलाई व इतर काही सूक्ष्मजीव आहेत ते रोग्यास एकत्रपणे देऊन त्या रोग्याचा त्या ठिकाणी उपचार केला जातो. त्यानंतर आपल्याला माहितीच आहे की आपण जे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ वापरतो ते दूध आपण गाई म्हशींपासून आलेले जे काही दूध आहे ते वापरतो आणि गाई म्हशींना दूध जास्त येण्यासाठी त्यांना आंबवून दिलं जातं आणि मग हे आंबवून हे लॅक्टोबॅसिलायच्या मदतीने एक प्रकारे आंबवलेलं अन्नच असतं. त्याचबरोबर मद्यार्क निर्मिती तसेच काही प्रकारचे पाव बनवताना देखील लॅक्टोबॅसिलाई किण्वन प्रक्रिया ही वापरली जाते. तर ही सगळी जी काही माहिती आहे ही माहिती आपण प्रकरण क्रमांक 8 उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव यामध्ये पाहिलेली आहे. तर त्यावर जे काही प्रश्न आहे ते अशा प्रकारे विचारले जाऊ शकतात की योग्य पर्याय निवडा. मग समजा प्रश्न पहिला आहे की ईस्ट हे कोणत्या पद्धतीने अलैंगिक प्रजनन करते किंवा त्या ठिकाणी रिकामी जागा असेल किंवा ऑप्शन दिले जातील तर त्या ऑप्शन पैकी आपल्याला कलिकायन हा शब्द निवडायचा आहे, कारण ईस्ट हा कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करते. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की बुरशीजन्य विषारी रसायनांना काय म्हणतात किंवा त्या ठिकाणी ऑप्शन दिलेले गेलेले असेल तर त्या ऑप्शन मधून आपल्याला मायकोटॉक्सिन्स
हा ऑप्शन त्या ठिकाणी निवडायचा आहे. म्हणजेच आपलं ते वाक्य पूर्ण होतं, की बुरशीजन्य विषारी रसायनांना मायकोटॉक्झिन्स असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे शिंबावर्गीय वनस्पती. आता शिंबावर्गीय वनस्पती म्हणजे काय मुलांनो? की शिंबावर्गीय म्हणजे की शेंगा येणाऱ्या वनस्पती. उदाहरणार्थ वाटाणा असेल, घेवडा असेल, भुईमूग असेल. हां, तर यांना आपण शिंबावर्गीय वनस्पती म्हणतो. मग या शिंबावर्गीय वनस्पती कशामुळे जास्त प्रमाणात प्रतिनिर्मिती करू शकतात? तर त्या ठिकाणी ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे रायझोबियम. आता रायझोबियम हा सुद्धा एक प्रकारचा उपयुक्त सूक्ष्मजीव आहे. हे मी तुम्हाला मगाशी सुरुवातीला सांगितलेलं आहे, की रायझोबियम हा सुद्धा काय आहे? एक प्रकारचा उपयुक्त सूक्ष्मजीव आहे. याविषयी जर आपण माहिती घेतली, तर रायझोबियम हा जीवाणू ज्या काही वनस्पती आहेत, त्या वनस्पतींच्या मुळांच्या गाठीमध्ये हा वास्तव्य करतो. आणि तो त्या रोपट्याला काय करतो, की नायट्रेट्स, नायट्राइड्स तसेच अॅमिनो ॲसिड यांचा पुरवठा हा करत असतो. आणि त्या बदल्यात रोपट्याकडून कर्बोदकाच्या रूपात ऊर्जा मिळवित असतो. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं असेल, की रायझोबियम हा जीवाणू कुठे आढळतो? तर तो वनस्पतींच्या मुळाशी ज्या काही गाठी असतात, त्या गाठींमध्ये आपल्याला आढळताना दिसतो. त्याचबरोबर रायझोबिया हा हवेतील नायट्रोजनपासून नायट्रोजनची संयुगे बनवतात. पण नायट्रोजन स्थिरीकरणासाठी त्यांना वाटाणा, सोयाबीन, घेवडा व इतर कडधान्य अशा शिंबावर्गीयचा अर्थ तुम्हाला मी मगाशी सांगितलेला आहे, की अ, शेंगा असणाऱ्या ज्या काही वनस्पती असतात, त्यांची यजमान म्हणजेच होस्ट म्हणून त्यांना गरज असते. रायझोबियांनी तयार करून दिलेल्या नायट्रोजनयुक्त संयुगांमुळेच डाळी, कडधान्य, प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत ठरतात. जाऊया पुढच्या स्लाइडकडे. आता पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारला जाऊ शकतो, की वेगळा शब्द ओळखा. आता वेगळा शब्द ओळखामध्ये तुम्हाला ऑप्शन दिले जातील निमोनिया, घटसर्प, कांजिण्या आणि कॉलरा. तर या ठिकाणी आपण नीट निरीक्षण केलं तर निमोनिया, घटसर्प आणि कांजिण्या हे जे आजार आहेत, हे एक प्रकारच्या श्वसन विकार आहेत. मग यापैकी वेगळा शब्द असणार आहे कॉलरा. पुढचा प्रश्न लॅक्टोबॅसिलाय, रायझोबियम, किण्व आणि क्लॉस्ट्रिडियम. आत्ताच आपण सूक्ष्मजीवांविषयी चर्चा केली. ही सगळी सूक्ष्मजीवांची नावं आहेत. कोणकोणती? लॅक्टोबॅसिलाय, रायझोबियम, किण्व, त्याचबरोबर क्लॉस्ट्रिडियम. आता जर आपण ह्याचा नीट अ, विचार केला तर आपल्याला असं आढळून येईल, की लॅक्टोबॅसिलाय, रायझोबियम आणि किण्व हे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत. तर क्लॉस्ट्रिडियम हा कसा आहे? उपद्रवी सूक्ष्मजीव आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला नक्कीच क्लॉस्ट्रिडियम हा ऑप्शन या ठिकाणी निवडावा लागेल, कारण तो वेगळा आहे. पुढचा प्रश्न आहे मुळकूज, तांबेरा, रुबेला आणि मोझॅईक. आता या प्रश्नाचा जर आपण नीट विचार केला विद्यार्थ्यांनो, तर आपल्याला असं आढळून येईल, की मुळकूज, तांबेरा आणि मोझॅईक हे सगळे वनस्पतींवर येणारे रोग आहेत किंवा वनस्पतींवर पडणारे रोग आहेत. यापैकी रुबेला हा मानवाला होणारा रोग आहे आणि या कारणामुळेच आपल्याला रुबेला हा ऑप्शन या ठिकाणी निवडावा लागेल. जाऊया आपण पुढच्या स्लाइडकडे. आता पुढे बघा प्रश्न आहे आपल्याला, की योग्य जोड्या लावा. त्यामध्ये अ गट आणि ब गट असे दिलेले आहेत. अ समूहामध्ये रायझोबियम, क्लॉस्ट्रिडियम, पेनिसिलियम आणि ईस्ट असा समूह आहे. तर ब गटामध्ये त्यापुढील मी तुम्हाला डायरेक्टली उत्तरं दिलेली आहेत. रायझोबियम याचं कार्य आहे नायट्रोजन स्थिरीकरण. मागच्या स्लाइडमध्ये तुम्हाला मी स्पष्टीकरण देताना सांगितलेलं आहे, की रायझोबियम हा जीवाणू हा उपयुक्त सूक्ष्मजीव आहे आणि तो वनस्पतींच्या मुळाच्या गाठींमध्ये आपल्याला आढळतो आणि तो काय करतो? नायट्रोजनचं स्थिरीकरण करण्याची भूमिका त्या ठिकाणी बजावत असतो. त्यानंतर क्लॉस्ट्रिडियम. क्लॉस्ट्रिडियम याविषयी देखील आपण चर्चा केलेली आहे, की क्लॉस्ट्रिडियम हा उपद्रवी सूक्ष्मजीव आहे आणि म्हणून ब समूहामधील अन्न विषबाधा या ठिकाणी त्याची जोडी ही योग्य प्रमाणे आपल्याला लावता येईल. तिसरा ऑप्शन आहे पेनिसिलियम. आता पेनिसिलियम हे एक प्रकारचं प्रतिजैविक आहे. पेनिसिलियम विषयी जर आपण माहिती घेतली तर आपल्याला जाणवेल, की पेनिसिलियम या कवकापासून मिळणारा प्रतिजैविकांचा गट असून
स्टॅफायलोकोकाय, क्लॉस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकाय प्रजातींच्या जीवाणूपासून होणारे संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी या पेनिसिलियमचा वापर हा केला जातो. म्हणजे कान, नाक, घसा, त्वचा यांना जीवाणूमुळे होणारे संसर्ग, तसेच न्यूमोनिया, स्कारलेट फीवर, ज्याला आपण लोहितांग ज्वर असं म्हणतो, यावर उपचार करण्यासाठी सुद्धा पेनिसिलिन युक्त औषधेही बाजारात उपलब्ध आहेत. म्हणजेच पेनिसिलिन हे काय आहे, प्रतिजैविक निर्मिती आहे. त्यानंतर चौथा आहे ईस्ट. आता ईस्ट हे एक प्रकारचं बेकरी उत्पादन आहे. म्हणजे जसं पाव, बेकरीमध्ये पाव बनवलं जातात, तसंच हे ईस्ट हे सुद्धा काय आहे, एक प्रकारचं बेकरी उत्पादन आहे. त्यानंतर जाऊया आपण पुढच्या स्लाइडकडे. बघा, आता या ठिकाणी तुम्हाला स्लाइडमध्ये एक तक्ता दिसतोय. त्याही ठिकाणी आपल्याला जोड्या जुळवा म्हणजे अ, ब, क 3 स्तंभ या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत आणि त्या तिन्ही स्तंभांमधील योग्य उत्तरं आपल्याला काय करायची आहेत, शोधायची आहेत. आता अ स्तंभाचा आपण विचार करूया. पहिला ऑप्शन आहे थॅलोफायटा. आता थॅलोफायटा हा एक प्रकारच्या वनस्पतींचा प्रकार आहे. यामध्ये आपल्याला म्हणजे आपण या ठिकाणी अभ्यास केलेलाच आहे की या थॅलोफायटा या प्रजातीतील ज्या काही वनस्पती आहेत या प्रामुख्याने कुठे वाढतात, पाण्यामध्ये वाढतात. आणि म्हणून ब स्तंभातील ऑप्शन काय येणार या थॅलोफायटाच्या समोर, की या वनस्पती प्रामुख्याने पाण्यामध्ये वाढतात. मग पाण्यातल्या वनस्पती कोणत्या, तर क स्तंभातून त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे शैवाल. जे काही शेवाळ आहे त्याला शैवाल असं म्हणतात. तो ऑप्शन या ठिकाणी आपल्याला थॅलोफायटाच्या समोर निवडायचा आहे. पुढचा ऑप्शन आहे ब्रायोफायटा. आता ब्रायोफायटा या प्रकारच्या वनस्पती ज्या आहेत त्यांना प्रजननासाठी पाण्याची गरज असते. म्हणजे ब्रायोफायटा या समोर ब स्तंभातील या वनस्पतींना प्रजननासाठी पाण्याची गरज असते. हा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे. आणि प्रजनन या प्रकारच्या वनस्पती ज्या आहेत त्या पाण्यामध्ये प्रजनन करतात. म्हणजे पाण्याच्या वनस्पती कोणत्या, तर यापुढे क स्तंभातला आपल्याला मॉस हा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे. ही एक प्रकारची पाण्यातली वनस्पती आहे. तिसरा ऑप्शन आहे टेरिडोफायटा. आता टेरिडोफायटा या प्रकारच्या ज्या काही वनस्पती आहेत या पाणी व अन्न वहनासाठी यांना ऊती असतात. बघा, टेरिडोफायटा या प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पतीमध्ये अन्न आणि पाणी यांचं वहन करण्यासाठी एक प्रकारच्या वेगळ्या ऊती असतात. आणि याचं उदाहरण जर द्यायचं ठरलं तर ते आहे नेचे. म्हणजे क स्तंभातील आपल्याला नेचे हा ऑप्शन त्या ठिकाणी निवडायचा आहे. पुढचा ऑप्शन आहे अनावृत्त बीजी. आता या ठिकाणी आपल्याला नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आढळतो की बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते. म्हणजे आपण ज्या प्रकारच्या बिया बघतो, उदाहरणार्थ आंबा असेल, चिकू असेल, यांच्या ज्या बिया असतात त्यांना काय वरतून आच्छादन असतं. परंतु या अनावृत्त बीजीमध्ये बियांवर नैसर्गिक प्रकारचं जे काही आच्छादन आहे ते मात्र नसते. मग त्याचं उदाहरण आपल्याला निवडता येईल क स्तंभातून सायकस. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे आवृत्त बीजी. आवृत्त बीजीमध्ये काय आहे की फळांच्या आत बिया तयार होतात. आता मगाशीच मी उदाहरण दिलं की तुम्हाला आंबा असेल, चिकू असेल किंवा इतर सीताफळ असेल, तर या प्रकारची जी फळं आहेत त्या फळांच्या आतमध्ये आपल्याला बिया आढळतात. आणि याचं उदाहरण आपल्याला द्यायचं ठरलं क स्तंभातून तर ते येणार आहे चिंच. हा ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. जाऊया पुढच्या स्लाइडकडे. बघा, अस्तंभामध्ये आपल्याला धोकादायक कचरा, घरगुती कचरा, जैववैद्यकीय कचरा, औद्योगिक कचरा आणि शहरी कचरा या प्रकारचं ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले आहेत. मग या प्रकारचा कचरा आपण ओळखायचा कसा, तर त्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला एक स्लाइड होती आपली. एक मिनिट मी जरा बघतो. आपल्याला माहिती आहे की बघा या ठिकाणी आहे बघा घरगुती कचरा. थोडं आपण याविषयी जाणून घेऊया. जोड्या लावण्यापूर्वी आपण कचऱ्याचे जे काही प्रकार आहेत त्यामध्ये कुठला कचरा, औद्योगिक कचऱ्यामध्ये कोणकोणते घटक येतात, धोकादायक कचऱ्यामध्ये कोणकोणते घटक येतात त्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. बघा,
घरगुती कचऱ्यामध्ये स्वयंपाकघरातील वाया गेलेलं अन्न, टाकाऊ टाकाऊ कागद, प्लास्टिक कागद, प्लास्टिकच्या पिशव्या, भाज्यांचे देठ, फळांच्या साली, पत्र्याच्या वस्तू, काचेच्या वस्तू इत्यादी हे घरगुती कचऱ्यामध्ये येतात. त्यानंतर औद्योगिक कचऱ्यामध्ये रसायने असतील, रंग असेल, गाळ, राख, टाकाऊ पदार्थ किंवा धातू इत्यादी हे औद्योगिक कचऱ्यामध्ये येतात. आपणा सर्वांना माहितीच आहे की औद्योगिक कचऱ्यामध्ये म्हणजे औद्योगिक कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी वस्तू बनवल्या जातात. मग त्या वस्तूंसाठी वापरला जाणारा जो काही कच्चा माल आहे, त्या कच्च्या मालाचा उरलेला जो काही चोथा असेल, मग तो गाळ असेल एक प्रकारची किंवा त्या कच्च्या मालाला जाळून त्यापासून राख हा एक प्रकारचा टाकाऊ पदार्थ असेल. वेगवेगळे प्रकारचे केमिकल्स असतील, काही प्रकारचे धातू असतील, तर हे सगळे औद्योगिक कचऱ्यामध्ये येतात. त्यानंतर पुढचा आहे धोकादायक कचरा. आता धोकादायक कचरा म्हणजे काय, की विविध उद्योगधंद्यांमधून निर्माण होणारी जी रसायनं आहेत, किरणोत्सारी पदार्थ आहेत, इन्फ्रारेड किरणं असतील, त्यानंतर स्फोटके आहेत, रोग प्रसारक पदार्थ असतील, तर या सगळ्या प्रकारच्या कचऱ्याला आपण धोकादायक कचरा असं या ठिकाणी काय करू शकतो, संबोधू शकतो. त्यानंतर पुढचा आहे शेतातील किंवा बागेतील कचरा. मग यामध्ये झाडांची पाने, फुले, फांद्या, शेतातील पिकांचे अवशेष, जसे कडब्याचे बुडके, जनावरांचे मलमूत्र, कीटकनाशके, विविध रसायनं, त्यानंतर खते यांचे जे काही अवशेष आहेत, हे सगळे शेतातील किंवा बागेतील कचरा या प्रकारामध्ये मोडतात. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे खराब झालेले टीव्ही संच, टेलिव्हिजन संच, खराब झालेले मोबाईल फोन्स, म्युझिक सिस्टीम, त्यानंतर कॉम्प्युटर, त्याचबरोबर त्या कॉम्प्युटरचे काही भाग असतील, कीबोर्ड असतील, माऊस असतील, जे खराब झालेले असतील, नादुरुस्त झालेले भाग असतील, तर हा सगळा प्रकारचा जो काही कचरा आहे तो इलेक्ट्रॉनिक कचरा यामध्ये मोडतो. जैववैद्यकीय कचरा, आपण ज्या वेळेला हॉस्पिटल्समध्ये जातो, मोठे मोठे दवाखाने असतात, तर त्या ठिकाणी खूप सारे भाग असतात, ज्याप्रमाणे रक्तपेढ्या असतील, ज्याला आपण ब्लड बँक म्हणतो, काही लॅब असतील, तर या सगळ्यांमधून टाकलेले जे काही बँडेजेस असतील, ड्रेसिंग कॉटन असतील, त्यानंतर काही ग्लोव्ज असतील, हातमोजे ज्याला आपण म्हणतो, काही सिरिंज असतील, सुया, काही अवयवांचे भाग असतील, ज्या वेळेला ऑपरेशन्स केले जातात, मोठ्या मोठ्या शस्त्रक्रिया त्या ठिकाणी घडतात, त्यावेळेला नादुरुस्त जे काही अवयव आहेत, मोडलेला काही हाडे असतील, तुटलेली हाडं असतील, जळालेली काही स्किन असेल, तर या प्रकारे अवयवांचे भाग असतील, त्यानंतर ब्लड, रक्त, सलाईनच्या बाटल्या, औषधे, जुन्या औषधांच्या बाटल्या, परीक्षा नळ्या, तर हे सगळे जे काही हा जो कचऱ्याचा प्रकार आहे हा जैववैद्यकीय कचऱ्यामध्ये मोडतो. त्यानंतर शहरी व नागरी कचरा, जे घरगुती व औद्योगिक व्यापारी उद्योगांद्वारे निर्माण झालेले टाकाऊ पदार्थ, दुकाने, भाजी मार्केट, मटन मार्केट इत्यादींमधील कॅरी बॅग्स, काच, धातूंचे तुकडे व सळई, धागे, रबर, कागद, डबे, इमारतीच्या बांधकामाचे टाकाऊ साहित्य यासारखा जो काही कचऱ्याचा प्रकार आहे तो शहरी किंवा नागरी कचरा यामध्ये मोडतो. त्याचबरोबर आण्विक कचरा म्हणजे अणुविद्युत केंद्र, युरेनियमच्या ज्या काही खाणी असतील, त्यानंतर अणुसंशोधन केंद्र असतील, त्याचबरोबर स्ट्रॉन्शियम 90, सिरियम 141, बेरियम 140 या प्रक्रियातून बाहेर सोडलेले जे काही जड पाणी आहे हे सगळं आण्विक कचऱ्यामध्ये मोडतं. पुढचा आहे खनिज कचरा म्हणजे खाणीतून निघालेले शिसे, आर्सेनिक, कॅडमियम, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही जड धातू आहेत त्यांचे अवशेष. तर या सगळ्या प्रकारचा जो काही कचरा आहे हा वेगवेगळ्या प्रकारामध्ये मोडतो. तो आपल्याला माहीत असला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला हा एक चार्ट या ठिकाणी मी स्लाइडमध्ये टाकलेला आहे. तर हा आपल्याला काय करता आला पाहिजे, ओळखता आला पाहिजे. त्यानंतर पुढच्या प्रकरणामध्ये आपल्याला श्वसन मार्गामध्ये सरळ पट्टकी अभिस्तर उती असते. आता या ठिकाणी आपल्याला दिलेलं वाक्य हे चुकीचं आहे, मग ते वाक्य आपल्याला बरोबर करून लिहायचं आहे. म्हणजे त्यापैकी चुकीचा शब्द कुठला आहे तो आपल्याला शोधून तो आपल्याला काय करायचा आहे, बरोबर करायचा आहे. मग या ठिकाणी श्वसन मार्गामध्ये सरळ पट्टकी अभिस्तर उती असते. या ठिकाणी चुकीचा शब्द आहे की सरळ पट्टकी अभिस्तर. यापैकी योग्य शब्द कोणता आहे, रोमक अभिस्तर उती असते. म्हणजे आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की श्वसन मार्गामध्ये
रोमक अभिस्तर ऊती असते. पुढचा प्रश्न आहे, उक्कामध्ये ग्रंथीमय अभिस्तर ऊती असते. आता या ठिकाणी चुकीचा शब्द कोणता आहे, तर तो शब्द शोधून आपल्याला बरोबर शब्द लिहायचा आहे. अभिस्तर ऊती हे चुकीचं आहे, तर त्या ठिकाणी घनभ्रूक ऊती असते. म्हणजेच आपलं वाक्य तयार होतं, वृक्कामध्ये ग्रंथीमय घनभ्रूक ऊती असते. तिसरं वाक्य आहे, हरित ऊती वनस्पतींना तरंगण्यास मदत करते. आता या ठिकाणी चुकीचा शब्द आहे हरित ऊती. हरित ऊतीऐवजी आपल्याला त्या ठिकाणी वायू ऊती ही वनस्पतींना तरंगण्यास मदत करते. म्हणजे ज्या वनस्पती पाण्यामध्ये वाढतात, पाण्यामध्ये आढळणाऱ्या ज्या काही वनस्पती आहेत, उदाहरणार्थ कमळ घेऊया. कमळाच्या पानांमध्ये वायू ऊती असतात की ज्या त्या पानांना पाण्यामध्ये बुडू देत नाहीत, त्या पाण्यावर काय करतात, तरंगायला मदत करतात. अशाच प्रकारच्या ज्या काही वनस्पती असतील त्या वनस्पतींमध्ये वायू ऊती या उपलब्ध असतात, त्यामुळे त्या वनस्पती त्या ठिकाणी पाण्यावर तरंगतात. पुढचा प्रश्न आहे, पट्टकी स्नायूंना अनैच्छिक स्नायू असेही म्हणतात. आता या ठिकाणी पट्टकी स्नायू हा चुकीचा शब्द आहे. त्या ठिकाणी आहे अपट्टकी स्नायू. अपट्टकी स्नायू हे त्यांना आपण अनैच्छिक स्नायू असं देखील म्हणत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दृढ ऊतीमध्ये हरित द्रव्य असते. तर या ठिकाणी चुकीचा शब्द आहे, हरित ऊतींमध्ये हरित द्रव्य असते. हा शब्द आपल्याला त्या ठिकाणी योग्य निवडायचा आहे, हरित ऊती, आणि आपलं वाक्य पूर्ण करायचं आहे की हरित ऊतीमध्ये हरित द्रव्य असते. तर विद्यार्थ्यांना याही ठिकाणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला दिलं गेलेलं स्टेटमेंट जे आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे ते आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला दिलेल्या जे काही प्रकरण असेल त्या प्रकरणाचा पुरेपूर अभ्यास जेणेकरून आपला झाला पाहिजे. जाऊया आपण पुढच्या स्लाइडकडे. बघा, आता या ठिकाणी आहे गटात न बसणारा शब्द ओळखून त्याचं काय लिहायचं आहे, कारण लिहायचं आहे. यासारखा प्रश्न आपण सुरुवातीला देखील पाहिलेला आहे. पुन्हा हा प्रश्न आपल्याला आलेला आहे. बघा, प्रश्न पहिला आहे, जलवाहिनी, रसवाहिनी, दृढ ऊती आणि विभाजी ऊती. आता बघा, जलवाहिनी, रसवाहिनी, दृढ ऊती या तिन्ही प्रकारच्या ज्या काही ऊती आहेत त्या आपल्याला वनस्पतीमध्ये आढळतात. विभाजी ऊती ही सुद्धा वनस्पतींमध्ये आढळते. परंतु या बाकीच्या ऊती ज्या आहेत, जसं की जलवाहिनी, रसवाहिनी किंवा दृढ ऊती, या वनस्पतींमध्ये अन्न आणि पाण्याचं काय करतात, वहन करत असतात. विभाजी ऊती ही काय करते, वनस्पतीची जी काही उंची वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते, म्हणून विभाजी ऊती हा शब्द काय आहे या ठिकाणी वेगळा आहे. इतर जे काही आहे ते स्थायी ऊतीचे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न आहे, अभिस्तर, स्नायुतंतू, चेतातंतू आणि अपित्वचा. आता यापैकी जर आपण निरीक्षण केलं तर अभिस्तर, स्नायुतंतू आणि चेतातंतू या सगळ्या ज्या ऊती आहेत या प्राणी ऊती आहेत, तर अपित्वचा ही एक वनस्पती ऊती आहे. तिसरा प्रश्न आहे, कास्थी, अस्थि, स्नायुरज्जू आणि हृदय स्नायू. आता यापैकी हृदय स्नायू हा शब्द वेगळा आहे, कारण इतर या ज्या ऊती आहेत त्या संयोजी ऊती आहेत. पाहूया पुढची स्लाइड. आता आपल्याला बऱ्याच वेळेला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न दिले जातात आणि त्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेल्या ऊतींची नावं लिहायची असतात. तशाच प्रकारचे आपण या ठिकाणी प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, तोंडाच्या आतील स्तरातील ऊती. आपण म्हणजे आपल्या ज्या प्रकरणामध्ये आपण या ठिकाणी ऊतींचा अभ्यास केलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या तोंडाच्या आत असणाऱ्या कोणत्या ऊती असतात, तर त्या ऊतीचं नाव आहे सरल पट्टकी अभिस्तर ऊती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्नायू व अस्थि यांना जोडणारी ऊती. म्हणजे आपले जे स्नायू असतात आणि आपल्या शरीराची जी काही हाडं आहेत त्या हाडांना आणि स्नायूंना जोडणाऱ्या ज्या काही ऊती असतात त्या ऊतीला काय म्हटलं जातं, तर त्या ऊतीला स्नायुरज्जू असं म्हटलं जातं. त्यानंतर वनस्पतींची उंची वाढवणारी ऊती. लास्ट स्लाइडमध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं की वनस्पतीची उंची वाढवणाऱ्या ज्या काही ऊती आहेत
त्या ऊतीचं नाव आहे प्ररोह विभाजी ऊती. त्यानंतर खोडाचा घेर वाढविणारी ऊती. ज्या काही वनस्पती आहेत, ज्या वेळेला रोपट्याचं रूपांतर एखाद्या तीव्र विशाल झाडामध्ये ज्या वेळेला होतं, त्यावेळेला त्या झाडाच्या खोडाचा जो काही आकार आहे तो वाढत वाढत जातो, हो की नाही? मग त्या खोडाचा घेर वाढविणाऱ्या ज्या काही ऊती आहेत त्यांची नावं काय आहेत? तर त्या ऊतीचं नाव आहे पार्श्वविभाजी ऊती. विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी या प्रकारच्या ज्या काही स्लाईड आहेत त्यांचा स्लाईड स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ही उपयुक्त माहिती अभ्यासासाठी कामात येईल. त्यानंतर पुढचं आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. पुढच्या प्रकरणामध्ये आपल्याला प्रश्न येऊ शकतो की दृश्य प्रकाशाची तरंग लांबी सुमारे किती ते किती मध्ये असते. आता या ठिकाणी मी तुम्हाला डायरेक्टली उत्तर दिलेलं आहे की 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर मध्ये दृश्य प्रकाशाची तरंग लांबी ही असते. आपण लास्ट प्रकरण जर अभ्यासलं तर त्यामध्ये आपल्याला दुर्बिणींविषयी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्या डोळ्यांना दिसणारा जो काही दृश्य प्रकाश आहे त्याची तरंग लांबी किती ते किती असायला हवी, तर त्याचाही आपल्याला पेज नंबर 210 यावर आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला माहिती ही पुरवली गेलेली आहे. तर दृश्य प्रकाशाची तरंग लांबी ही सुमारे 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर मध्ये असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे GMRT. आता GMRT याचा जर आपण फुल फॉर्म या ठिकाणी बघितला तर जियांट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप, जी आपल्या भारतामध्ये नारायणगाव या ठिकाणी, पुण्याजवळ नारायणगाव या ठिकाणी ती महाकाय दुर्बीण ही स्थित आहे. तर अशा या GMRTचं जे काही कार्य आहे ते मीटर लहरींवर अवलंबून असते. आता या ठिकाणी मीटर हे तुमचं काय आहे? उत्तर आहे. या ठिकाणी रिकामी जागा मीटर हा शब्द त्या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की क्ष किरणाच्या एका दुर्बिणीला चंद्रशेखर सुब्रमण्यम हे जे थोर शास्त्रज्ञ होते यांचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला शास्त्रज्ञाचं नाव विचारलं गेलेलं आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला चंद्रशेखर सुब्रमण्यम या शास्त्रज्ञाचं नाव लिहायचं आहे. याविषयी आपण प्रकरण 18 अवकाश निरीक्षण दुर्बिणीमध्ये आपण याची माहिती ही घेतलेली आहे. बघा, क्षकिरण ग्रहण करून त्यांच्या स्रोतांचा अभ्यास करण्यासाठी 1999 साली अमेरिकेच्या नासा संस्थेने चंद्रा क्षकिरण दुर्बीण ही अवकाशात सोडली. क्षकिरण परावर्तित करू शकतील अशा विशिष्ट आरशांचा उपयोग या दुर्बिणीत केला गेला आणि या चंद्रा दुर्बिणीने तारे व दीर्घिका यांच्याविषयी खूप उपयुक्त माहिती मिळवून दिलेली आहे. चंद्रा हे नाव प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक डॉक्टर चंद्रशेखर सुब्रमण्यम यांच्या सन्मानार्थ त्या दुर्बिणीला दिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी योग्य ऑप्शन जो आहे आपला तो चंद्रशेखर सुब्रमण्यम हा आहे. पुढचा प्रश्न आहे अवकाश निरीक्षणासाठी दुर्बिणीचा वापर सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने केला आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रज्ञांची नावं दिलेली असतील, तर त्यापैकी तुम्ही काय करायचं आहे, गॅलिलिओ या शास्त्रज्ञांचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे. कारण गॅलिलिओ या थोर शास्त्रज्ञाने सर्वात अगोदर या अवकाश निरीक्षणासाठी दुर्बिणीचा वापर हा केलेला आहे. त्यांच्याही अगोदर हान्स लिपर्शे या नावाचे जे काही शास्त्रज्ञ होते त्यांनी 1608 मध्ये दुर्बीण म्हणजे तयार केली. थोडक्यात दोन भिंग जी आहेत ती एकमेकांसमोर धरून पाहिली, त्यानंतर त्यांना दूरची वस्तू जवळ दिसली, याचा शोध त्यांनी लावलेला आहे. परंतु अवकाश निरीक्षणासाठी मात्र दुर्बिणीचा जो काही वापर आहे तो सर्वप्रथम थोर शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांनी केलेला आहे. तर आपलं गॅलिलिओ हा ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर निवडायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी जी दुर्बीण आहे ती कोणत्या ठिकाणी बसवलेली आहे, तर त्याचं उत्तर आहे नैनिताल. त्याचं उत्तर आहे नैनिताल या ठिकाणी ती स्थिरावलेली आहे. बघा, या दुर्बिणीविषयी आपल्याला थोडंसं जाणून घ्यायचं ठरलं तर जवळजवळ या दुर्बिणीचा व्यास जो आहे तो 2 मीटर आहे. भारतातील सर्वात मोठी 3.6 मीटर व्यासाची जी दुर्बीण आहे आर्यभट्ट प्रेक्षण विज्ञान शोध संस्थान नैनिताल या संस्थेमध्ये स्थित आहे.
आणि ही दुर्बीण आशियातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण आहे. ही देखील अतिरिक्त माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला जे प्रश्न आहेत एका मार्काचे, तर ते एका मार्काचे प्रश्न आपल्याला सहज गतीने आपल्याला सोडवता येतील किंवा त्यांचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. पाहूया आपण पुढची स्लाईड. आता बघा, या ठिकाणी आपल्याला योग्य जोड्या लावा असा ऑप्शन दिलेला आहे, म्हणजे प्रश्न दिलेला आहे. अ गटामध्ये क्ष किरण, दृश्य प्रकाश दुर्बीण, त्याचबरोबर भारतीय रेडिओ दुर्बीण आणि कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण. तर या ठिकाणी क्ष किरण आपलं मगाशीच लास्ट स्लाइडमध्ये तुम्हाला स्पष्टीकरण मी या ठिकाणी दिलंय की क्ष किरण नावाची जी दुर्बीण आहे त्या दुर्बिणीचं नाव आहे चंद्रा. हो की नाही. चंद्रा या दुर्बिणीला डॉक्टर चंद्रशेखर सुब्रमण्यम यांच्या सन्मान प्रित्यर्थ हे नाव दिलं गेलेलं आहे. त्यानंतर दृश्य प्रकाश दुर्बीण. आता या दुर्बिणीचं नाव आहे हबल. काय नाव आहे? हबल नाव आहे. त्यानंतर भारतीय रेडिओ दुर्बीण. मगाशीच तुम्हाला मी त्या दुर्बिणीचं फुल फॉर्म सांगितला. GMRT म्हणजे काय? जियांट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप, जी आपल्या आशिया खंडातली सर्वात मोठी दुर्बीण ही आहे. त्यानंतर कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण. आता कृत्रिम उपग्रहांचं प्रक्षेपण कोण करतं? तर इस्रो नावाची जी काही आपली संस्था आहे, भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र, ज्याला आपण इस्रो असं म्हणतो. तर ही बेंगळुरू या ठिकाणी स्थापन झालेली आहे. आपण थोडक्यात या इस्रो विषयी थोडंसं जाणून घेऊया की या इस्रो या संस्थेची स्थापना 1969 मध्ये करण्यात आलेली असून येथे मुख्यतः कृत्रिम उपग्रह तयार करण्यासाठी व त्यांचे प्रक्षेपण करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान हे विकसित केले जाते. आजपर्यंत इस्रोने अनेक उपग्रहांचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केलेलं आहे. स्वतंत्र भारताच्या यशस्वी कार्यक्रमामध्ये इस्रोचे कार्य हे अग्रगण्य आहे. बघा, तर अशा या इस्रो ISRO इस्रो त्याचा फुल फॉर्म आहे. तर अशी ही इस्रो ही कंपनी, भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र, हे कृत्रिम उपग्रहाचं प्रक्षेपण करते. पाहूया आपण पुढच्या स्लाइडमध्ये. एक मिनिट.